आपण काही लोकांच्या सुरक्षितेसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत. काय सांगाल, कसं नियोजन केलेलं आहे? मी पोलीस निरीक्षक दादासाहेब येडके, मुरबाड पोलीस ठाणे, ठाणे ग्रामीण. मसा यात्रा 2026 करिता आपण भक्त जे येणार आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण या ठिकाणी CCTV यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. त्याचबरोबर भक्तगण जे मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त स्टाफ नेमून त्या ठिकाणी रांगा लावण्याचं आणि बॅरिकेडिंग करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं भक्तांना सुरळीत दर्शन होणार आहे. त्याचबरोबर जे भक्त 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन मसा यात्रेकरिता येणार आहेत अशांकरिता आपण बायपास रस्ते तयार केलेले आहेत. त्याचबरोबर वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी आपण बॅरिकेड करून डायव्हर्जन केलेलं आहे. त्याचबरोबर बॅरिकेडिंग करून आपण व्यवस्थित वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे. यासाठी किती पोलीस कर्मचारी अधिकारी आपण? जवळजवळ 550 पोलीस तसेच होमगार्ड एवढा आपण स्टाफ इथं अवेलेबल केलेला आहे. त्यामुळं गर्दीचं नियोजन, वाहतुकीचं नियोजन सुरळीतपणे आपण तयार केलेलं आहे. काही वेळा खिसे कापू पाकिटमारांची चर्चा असते मसा यात्रेमध्ये. यावर्षी काही नवीन काही प्रकार उपाययोजना केलेली आहे? आपण खिसे कापू पाकिटमार याच्यासाठी आपण अनाउन्समेंटची इथून व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भाविकाला आपण इथून अनाउन्समेंट करून त्यांच्या पर्स पाकिटमारापासून सावधान अशा अनाउन्समेंटच्या आम्ही सूचना देतोय. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार अधिकारी हे गस्त करीत आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आपण त्याच्यावरती कंट्रोल आणलेला आहे. या 2 दिवसात काही असा प्रकार घडलेले आहेत का? एकही प्रकार असा घडलेला नाही. त्याचबरोबर यात्रेमध्ये काही जे अवैध धंदे किंवा हे याच्यामध्ये आपण त्यांना पूर्णपणे त्याच्यावरती अंकुश घातलेला आहे आणि आपली सतत पेट्रोलिंग आणि गस्त सुरू आहे. त्यामुळे कुठेही असा प्रकार घडलेला नाही. साहेब, दरवर्षी इथे जुगार मटका जोरात असतो, त्याबद्दल आपण काय उपाययोजना केली? यावर्षी आपण गस्त नेमलेली आहे, पेट्रोलिंग नेमलेली आहे. त्यामुळे असा कुठेही प्रकार होणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. गुन्हे वगैरे काही नोंद झाली का? नाही, आतापर्यंत तरी काही गुन्हे वगैरे काही नोंद नाही. मसा यात्रेकरूंसाठी काय आवाहन करणार? सर्वांनी, मी तर पहिल्यांदाच आपल्याला सांगतो की मुरबाड पोलीस ठाणेतर्फे आणि ठाणे ग्रामीण पोलिसांतर्फे सर्व भक्तांचे, भाविकांचे मसा यात्रेकरिता सहर्ष स्वागत आहे. सर्वांनी यावं. सर्वांची चांगली व्यवस्था आपण इथं केलेली आहे. दर्शनाची व्यवस्था चांगली केलेली आहे. ट्रॅफिकचं नियोजन चांगलं केलेलं आहे. त्याचबरोबर आपण बॅरिकेडिंगची व्यवस्था केलेली आहे. CCTV कॅमेरे लावलेले आहेत. अनाउन्समेंटची सुविधा केलेली आहे. त्यामुळं इथं सगळं आपण व्यवस्थित चांगलं केल्यामुळे भक्तांना, भाविकांना, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. यात्रा सुरळीत पार पडेल याचा मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद.